श्री गुरुदेव दत्त तेजोमय प्रवास या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आध्यात्मिक कथा, बोधकथा आणि प्रेरणादायक कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन प्रेस करावे ही विनंती. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. शाकंभरी देवी अवतार कथा. पौष पौर्णिमा शाकंभरी देवीच्या अवताराची कथा सांगते. ही कथा मानवी जीवनाचा खरा अर्थ उलगडून दाखवते. प्राचीन काळची कथा. पूर्वी एक राक्षस राज्य करीत होता. त्याचे नाव दुर्गमासूर. तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता. मोठा धूर्त आणि कावेबाज पण होता. दुर्गमासूर देवांचा, मानवांचा, ऋषीमुनींचा फार द्वेष करीत असे. देवांचे जीवन वैभवात, सुखात असे. मानव श्रद्धेने जगत होते, समाधानात राहत होते. ऋषीमुनींचे सामर्थ्य श्रेष्ठ अध्ययनात आणि मंत्रशक्तीत होते. हे सारे दुर्गमासूर सूक्ष्मरित्या पाहत असे आणि अत्यंतिक द्वेषबुद्धीने मुठी वळून वळून त्यांचा नाशाचा विचार करी. पण या सर्वांचा नाश नेमका कशात आहे हे त्याला समजत नसे. अखेर एक दिवस उजाडला. विनाशकारी अज्ञात शक्तीने दुर्गमासुराला प्रेरणा दिली. शत्रूचे बळ कशात आहे ते ओळखावे. त्या बळापासून शत्रूला दूर खेचावे. शत्रू निर्बळ आणि हतबळ झाला की त्याची हत्या करावी. विजय मिळवावा. दुर्गमासुराने या दुष्ट नीतीला अवलंब करण्याचे ठरविले. दुर्गमासूर हिमालयावर गेला. ब्रह्मदेवाच्या प्रसन्नतेसाठी तीव्र तप करू लागला. त्याच्या तपस्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि समोर प्रकट होऊन म्हणाले, असुरा, मी प्रसन्न आहे, वर माग. हात जोडून असुर म्हणाला, देवा, संपूर्ण वेदांचे ज्ञान माझ्याकडेच असावे. संपूर्ण मंत्रशक्ती ज्ञानासह माझ्या हातात यावी. देवांना मी पराभूत करावे. ब्रह्मदेवानी राक्षसाची धूर्तता जाणली. ते हसले आणि म्हणाले, तथास्तु. ब्रह्मदेवांचा एकच शब्द तथास्तु, पण या एकाच शब्दाने या संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण केली. देव, मानव आणि ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारे, मनाला चैतन्य देणारे संपूर्ण वेदज्ञान त्यांच्यापासून निघाले आणि दुर्गमासुराकडे आले. ओजस्वी मंत्रशक्ती सामर्थ्यासह निघाली आणि असुरामध्ये प्रविष्ट झाली. सृष्टीमधील चैतन्य संपले, शक्ती संपली, सामर्थ्य लोप पावले. देव, मानव आणि ऋषीमुनी तेजोहीन झाले, प्रभाहीन झाले, शक्तिहीन झाले, हतबल झाले. वरदानामुळे शक्ती संपन्न बनलेला दुर्गमासूर हाहाकार करीत आला. त्याने सर्वांचा पराभव केला, सर्वांना हाकून लावले. संपूर्ण जगावर अन्यायाची, असत्याची सत्ता सुरू झाली. अत्याचारांना ऊत आला. दुर्गमासूर उन्मत्त, बेफाम बनला. मानवाच्या हत्याकांडांचे भयानक पर्व सुरू झाले. अखेर सर्व देव, ऋषी आणि मानव स्वतःला कसेबसे वाचवीत अरण्याकडे धावले आणि गहन अरण्यातील खोल गुहेत शिरले. तेथे लपून बसले. उंच उंच पर्वतांच्या मध्ये दडलेल्या गुहेकडे असुरांचे लक्ष गेले नाही. बाहेरील जगात क्रूर राक्षसांचे थैमान चालू होते. इकडे गुहेच्या आत जीवनाचे नवे पर्व उदयाला आले. सामर्थ्यहीन, ज्ञानहीन आणि तेजोहीन झालेल्या सर्व देव, मानवांनी, ऋषींनी श्रद्धेची कास धरली. एक वेळ बाहूतील शक्ती नष्ट होते, एक वेळ बुद्धीचे सामर्थ्य नष्ट होते, पण मनामध्ये खोलवर रुजलेली श्रद्धा कधीतरी नष्ट होणे शक्य आहे का? नाही. ही निमालेली श्रद्धा या अंधारी गुहेत जागी झाली. काळ्या अंधारात प्रकाश किरण यावा तसे झाले. सर्व देव, मानव आणि ऋषी जगन्मातेला शरण गेले. आदिमाता महादेवीची उपासना चालू झाली. गुहेतील भयानकता श्रद्धेमुळे आणि उपासनेमुळे संपली. तेथे निर्माण झाली मंदिराची मंगलता. श्रद्धेमुळे मोठा आधार निर्माण झाला.
एक नव्या ओजाचा, तेजाचा आणि सामर्थ्याचा प्रत्यय सर्वांना आला. उपासनेला सफलता आली. सर्वांच्या समोर भगवती प्रकट झाली. कशी प्रकट झाली? कसे रूप होते तिचे, आगळे वेगळे आणि भव्य. सृष्टीमधील उंच उंच पर्वत, डोंगर, हिरवगार झाडेझुडे, नानारंगी फुले, पाने, रसरशीत डौलदार फळे या सर्वांची मिळून देवी तयार झाली होती. रूप विविध रंगांनी पण तेजस्वी. जिकडे पाहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते. तिला सर्वजण शताक्षी असे म्हणू लागले. देवीच्या 100 नेत्रांमधून कृपामृताचा वर्षाव होऊ लागला. या वर्षावामुळे सर्वजण उल्हासित झाले. नवा जोम आला, नवी जीवन मिळाले. देवीने अनेक प्रकारच्या भाज्या, फळावळ आणि अन्न तयार केले. अनेक रुचकर पदार्थ तयार केले. आईच्या मायेने सर्वांना पोटभर खाऊ घातले, सर्वांना तृप्त केले. या देवीला सर्वजण शाकंभरी देवी असे म्हणू लागले. यानंतर देवी गुहेच्या बाहेर आली. तिने गुहेच्या तोंडावर मोठे तळपते चक्र ठेवले. या चक्रामुळे गुहेतील सर्वांचे रक्षण होत होते. देवीने आपली शस्त्रे बाहेर काढली आणि तिने दुर्गमासुराला युद्धासाठी आवाहन दिले. दुर्गमासूर आपल्या सैन्यासह लढू लागला, पण देवीच्या समोर कोणाचीही टिकाव लागला नाही. राक्षस आणि सैन्य पूर्णपणे मारले गेले. जगावरील मोठे संकट नाहीसे झाले. सर्व ज्ञान मंत्र सामर्थ्यांसह देवांकडे, ऋषीमुनींकडे आणि मानवांकडे परत आले. देवी त्यांना म्हणाली, हे श्रेष्ठ ज्ञान आहे. हीच माझी वाणी आहे. हीच माझी मंत्रशक्ती आहे. हेच माझं एक स्वरूप आहे. ज्ञानाची उपासना करा, मंत्रशक्तीची आराधना करा. हीच माझी खरी उपासना आहे. तुमचे कल्याण होवो. एवढे बोलून देवी अंतर्धान पावली. शाकंभरी देवी ही खऱ्या अर्थाने माऊली देवी होती. तिने सर्वांचे रक्षण केले, पालन पोषण केले, खऱ्या आराधनेचा मंत्र दिला आणि जीवनातील श्रेष्ठ मूल्यांचा संदेश दिला. म्हणूनच पौष पौर्णिमेला शाकंभरी देवीची उपासना केली जाते. देवी भागवतामध्ये 11व्या अध्यायात देवीने स्वतःच्याच कर्तृत्वाचे वर्णन करताना सांगितले आहे की शतवर्षे दुष्काळाने जनपीडित झाले असताना शाक म्हणजेच भाजी पुरवून क्षुधा शांत करणारी देवता शाकंभरी होय. दुर्गा, आदिशक्ती, पार्वती अशाही नावांनी ती ओळखली जाते. सप्तशती या पुराणात पोथीमध्ये तिच्या पराक्रमाचे आणि माहितीचे अनेक श्लोक आहेत. या देवीचे स्थान कर्नाटकमधील विजापूर नजीक बालकोट जिल्ह्यामधील बदामी या तालुक्यात चोळचुंगुड गावाच्या हद्दीत आहे. बनशंकरी दुर्गादेवीचे हे एक नाव असून ती कांतारवासिनी आहेत. वनात असलेले दुर्गेचे स्वरूप म्हणजे बनशंकरी होय. 4ही वर्णाची कुलदेवता असलेले श्री बनशंकरी म्हणजेच शाकंभरी देवी शीघ्र फलदायिनी आहे. शाकंभरी देवीचा उत्सव दरवर्षी श्रावण महिन्यात लक्षबिल्व अर्चन व रुद्राभिषेक देवीला केला जातो. अश्विन महिन्यात नवरात्र प्रीत्यर्थ दीप आराधना अनुष्ठान केले जाते. नवमीच्या तिथीला नवचंडी याग केला जातो. संपूर्ण कार्तिक महिना दीपोत्सव असतो. पौष शुद्ध अष्टमीला नवरात्रीची सुरुवात होते. पौर्णिमेला देवीच्या नैवेद्यामध्ये कमीत कमी 60 व जास्तीत जास्त 108 भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. पौर्णिमेला रथोत्सव नवरात्राची सांगता होते. त्यावेळी बदामीला मोठी यात्रा भरते. लाखो भाविक यात सहभागी होतात. आता शाकंभरी देवीचे वर्णन. बदामीच्या तीर्थस्थानी असलेले देवीची मूर्ती अष्टभुजाधारी असून ती सिंहारूढ आहे. काळ्या पाषाणातील मूर्ती
भव्य आणि जागृत आहे. देवीच्या उजव्या हातांमध्ये खडक, घंटा, त्रिशूल व वेद आहेत, तर डाव्या हातांमध्ये पानपात्र, मुंड, ढाल व डमरू आहे. देवीची मूर्ती सालंकृत आहे. गळ्यात हार असून अंगाखांद्यावर अलंकार आहेत. डोक्यावर लखलखणारा नवरत्नांचा व नवग्रहांचा मुकुट आहे. देवीच्या मुखावर प्रसन्न भाव असून पूजा अर्चना यामुळे आलेले दिव्यत्व जाणवते. देवीच्या नित्य पूजाविधीमध्ये स्तोत्रे, मंत्र, कवच, स्तुतिपाठ, अष्टोत्तर शतनामावलीने कुंकुमार्चन व नैवेद्य आणि आरती यांचा समावेश असतो. नित्यपूजेशिवाय देवीच्या मंदिरातील लघुन्यासपूर्वक रुद्राभिषेक, श्रीसूक्त क्षीर अभिषेक, सर्व सेवा, महापूजा, पंचामृत अभिषेक, अष्टोत्तर शतनामावलीने कुंकुमार्चन, रजत पालखी सेवा व रात्री तत्वल सेवा म्हणजे शेजारती संपन्न होत असते. श्री शाकंभरी देवी शिवस्वरूपी असल्यामुळे देवीची पूजा रोज शुक्ल यजुर्वेद कण्व शाखा पद्धतीप्रमाणे संपन्न होत असते. भगवान विष्णूने नारद मुनींना 7 मोक्षस्थानांची माहिती दिली. ते म्हणाले, त्यातील पहिले आहे अयोध्या, दुसरे मथुरा, तिसरे माया, 4 काशी, 5वे कांची, 6 अवंतिका, 7 द्वारका. याशिवाय पहिले करवीर म्हणजेच कोल्हापूर, दुसरे विरूपाक्ष म्हणजेच हंपी, तिसरे श्रीशैल्य, चौथे पंढरपूर, 5वे तिलक म्हणजेच बनशंकरी बदामी, 6वे सेतुबंध. ही 6 क्षेत्रे आहेत. त्यातही बनशंकरीचे क्षेत्र सर्वात श्रेष्ठ आहे. अशी ही जगन्माता आपली कुलदैवत असेल तर तिची उपासना सर्वश्रेष्ठ आहेच. परंतु ज्या भाविकांची ती कुलस्वामिनी नाही अशा व्यक्तीने सुद्धा तिचे मनोभावाने उपासना केली तर ती आपल्या हाकेला निश्चितच धावून येते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवावे. आध्यात्मिक कथा, बोधकथा आणि प्रेरणादायक कथांसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन प्रेस करावे ही विनंती. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री गुरुदेव दत्त.